जय श्रीराम ओ सांगोलकर. सो हे गाईज, वेलकम टू डेली ब्लॉग डे 5. आज मॉर्निंगला जरा मला काम असल्यामुळे R15M मध्ये पेट्रोल फुल करून आपण निघालो आपल्या मार्गावर. सांगोलमध्ये पावसाचे वातावरण तर झाले होते, पण पाऊस काही पडला नाही. त्यानंतर मी रेल्वे स्टेशनवरती आलो. एका फ्रेंडला रेल्वे स्टेशनवरती भेटायचं होतं, बट तो काय आला नाही. त्याची वाट बघत बघत जवळजवळ 10 ते 15 मिनिटं झाली होती. फायनली मनामध्ये घरी जायचा विचार आला, तोपर्यंत तो आला. त्यानंतर आम्ही निघालो फोटोशूटसाठी, जस्ट बिकॉज की इंस्टाग्रामवरती खूप डेज झाले मी फोटोज पोस्ट केले नव्हते. फोटोशूट करून झाल्यानंतर सांगोलमधील झालेले पावसाचे वातावरण बघत बघत आम्ही निघालो आमच्या घराकडे परत. सो फायनली वी बॅक टू आवर होम. त्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन वाडा पाडायचे काम कोठेपर्यंत आले याची पाहणी केली. त्यानंतर दुपारची झोप घेऊन मी R15M घेऊन निघालो जिम कडे. अजूनही पावसाचे वातावरण झाले होते, पण सांगोलमध्ये पाऊस काही पडला नाही. डेली रुटीन मधील जिम करून मी निघालो आमच्या घराकडे. घराकडे परत येऊन मी आमच्या घराच्या टेरेस वरती आलो आणि वाड्याचे काम किती कंप्लीट झाले हे एकदा पाहणी केली. त्यानंतर ही मला एका फ्रेंडचा कॉल आला. तो बोलला बाहेर फिरायला जायचंय. त्याच्यासोबत मी पुन्हा एकदा बाहेर फिरायला निघालो आणि आम्ही पुन्हा एकदा रेल्वे स्टेशन वरती आलो. जस्ट बिकॉज की रेल्वे स्टेशन वरती माहोल जरा शांत असतो आणि तिथे फिरायला बरेच जण येत असतात. मग आशूला मी आपल्या महिंद्रा कार मध्ये घेऊन थोडस बाहेर निघालो. बाहेर आल्यावरती आमचा लॉंग ड्राईव्हला जाण्याचा प्लॅन ठरला. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला आपले व्हिडिओज आवडले असतील तर आयडीला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओज.